नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण वार्ड नंबर 4 चे उमेदवार माननीय निरंजन आवटी यांच्या बरोबर आहोत आणि या 4 नंबर वॉर्डामध्ये ते गेल्या 5 वर्षांमध्ये इथं नगरसेवक सुद्धा होते, परत स्थायी समितीचे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो विकास झाला, जो विकास निधी आला, जी विकास कामं झाली ती सर्वश्रुत म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाडच्या इतर प्रभागांच्या पेक्षा सुद्धा वार्ड नंबर 4 मध्ये जास्त झाली। वार्ड नंबर 4 मध्ये गाव भाग तसेच विस्तारित भाग अशा दोन पद्धतीनं इथे याची विभागणी केलेली आहे। विस्तारित भागामध्ये गुंठेवारी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि गुंठेवारीचे प्रश्न वेगळे आहेत, गाव भागाचे प्रश्न वेगळे आहेत। मात्र या दोन्हीत कुठेतरी न्याय देण्यासाठी निरंजन आवटी यांनी फार चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच जोरावर ते आता पुन्हा एकदा या 2025-26च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ते उमेदवार म्हणून 4 नंबर वॉर्डाचे आहेत। माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे असतील, माननीय सुरेश बापू आवटे असतील, यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो विकास निधी आला, भले डीपीडीसी असेल, नगरोत्थान असेल, 25-15 असेल, या सर्व माध्यमातून 4 नंबर वॉर्डाचा जो विकास झाला त्या विकासाच्या जोरावर इथं भाजपाला लोक सपोर्ट करत आहेत असं एकंदरीत चित्र आता दिसतंय। आज आपण निरंजन आवटेंनाच विचारतोय की नेमका सपोर्ट त्यांना कसा आहे। दादा नमस्कार। नमस्ते दादा, मला सांगा की गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही नगरसेवक होतात, स्थायी समितीचे सभापती सुद्धा होतात। वॉर्ड नंबर 4 मध्ये जी विकास कामं झाली त्या विकास कामांच्यावर जनता आता खुश आहे? अतिशय खुश आहे। तुम्ही पण प्रभागामध्ये माझे फिरत असताना लक्षात येत असेल की प्रचाराला जात असताना लोकांचा प्रतिसाद बघता अतिशय म्हणजे आपण जे काम केले आजपर्यंत प्रभागामध्ये त्याची पोचपावती आता मला मिळते असं वाटतंय। कारण की तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जावा, लोकांनी काम करणाऱ्याला साथ द्या, म्हणजे निरंजनला साथ द्या असं सगळीकडे प्रचार माझ्यापेक्षा लोकच एकामेकाच्या जनताच चालू केल्या प्रचार। बरोबर, पण तुमची जी इतर तुमच्या बरोबर जे 3 उमेदवार आहेत आणि त्या 3 उमेदवार हे जरा म्हणजे इथं त्यांनी कामं केलेली आहेत, नाही असं नाही, पण नौके ते 3 उमेदवारांना पण चांगला सपोर्ट आहे। ते इलेक्शनला जरी नौके असतील, त्यातले 2 इलेक्शनला याच्या थांबले होते आणि तिसरे जरी नवीन असले तरी लोकांच्या संपर्कातले आणि मुळात आदरणीय सुरेश भाऊ खाडे असतील, सुरेश बापू आवटे असतील, मकरंजी देशपांडे असतील, यांच्या माध्यमातून प्रभागात जी विकास झालाय, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो राज्य शासन असेल, आमच्या महापालिकेच्या ह्याच्यातनं असेल, जो फंड इथं आलाय, त्यामुळे जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार जनता निवडून देतील। इथं जो विकास निधी आला, जी विकास कामं झाली ती इतक्या मोठ्या प्रमाणात झाली, मात्र कुठेतरी विस्तारित भाग असल्यामुळं अजून सुद्धा विकास कामं होणं अपेक्षित आहे असं वाटतं का? 100% अपेक्षित आहे। मी काही 100% कामं झाल्यात असं माझा दावा नाही, पण तुम्ही जर बघितलं असेल दिंडीवेस पासून साधारण स्वामी समर्थ कॉलनी, बरगाल नगर आणि जुना मालगाव रोड अतिशय विस्तारित भाग आहे, पण त्यातले 90% आज आपण ड्रेनेज, पाणी, रस्ते, लाईट ही कामं पूर्ण झालेली आहेत। जी या 2-3 वर्षात नवीन कॉलनी झाल्यात तिथं साधारणतः एक 5-10% काम अजून पेंडिंग असेल, पण तेही या वर्षभरात सगळे क्लिअर होईल। म्हणजे शहराचा विस्तारित भाग जो आहे, जो गुंठेवारी आहे, तिथं आता नवीन गुंठेवारी झालेली आहे, तिथले प्रश्न हे येणाऱ्या काळामध्ये आपण सोडवालच। भाजपा इथं मग विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे आता? 100% भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार अतिशय चांगल्या फरकानं निवडून येतील असा माझा विश्वास आहे। माझा स्वतःचा विश्वास म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांच्यात गेल्यानंतर जो प्रतिसाद आहे त्याच्यावरून मला कुठलीही शंका वाटत नाही की कुठल्याही उमेदवाराला काय अडचण येईल। भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार चांगल्याने मतांनी फरकाने निवडून येतील। आपल्या फाईटला आता इथं शिवसेना शिंदे गट सुद्धा आहे, राष्ट्रवादी अजितदादा गट सुद्धा आहे आणि या गटांचा हे गट सुद्धा कुठेतरी म्हणत आहेत की आम्ही पण वरती राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत। मात्र इथं कुठेतरी निरंजन आवटींच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्यावर जनता त्यांना सपोर्ट करते। मात्र इथं अजितदादा गटाची जी ताकद आहे, त्यांनी सुद्धा इथं विनिंगचा विश्वास व्यक्त केलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? नाही, प्रत्येक उमेदवाराला जरी वाटत असेल तरी पण लोकांचा कल आपल्याला घेतला गेला पाहिजे। समोरचे उमेदवार जरी उमेदवार म्हणून जरी असले तर मला वाटत नाही की लोकांचा त्यांचा काही संपर्क असेल, कारण की प्रत्येक उमेदवार समोरच्या आमच्या विरोधात पॅनलचा या महिन्याभरात त्यांनी वार्डात फिरायला चालू केले इच्छुक म्हणून।
बरं. आणि आपल्या पॅनल मध्ये ते एक 30-30 वर्ष इथं समाजसेवा केलं. बाकीचे 2 महिला आहेत त्या 7-8 वर्ष या वार्डात आहेत, 15-20 वर्ष त्यांचं समाजसेवा आहे, म्हणजे लोकांचा टच आहे. समर्थचे उमेदवार विकास करायचा म्हणून उमेदवारी घेतली नाही, आम्हाला नगरसेवक व्हायचा म्हणून या महत्वाकांक्षेने ते थांबल्यात. अगदी. आणि आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांचा विकास करायचा म्हणून आम्ही सामोरं जातो आणि त्यामुळे लोकांचं कल आमच्याकडे. अगदी त्या पद्धतीत त्यांना सोयी आणि सुविधा मिळत आहे. नाही, सुविधा मिळत आहेत तरी सुद्धा आमचं पुढचं विजन काय आहे की ब्राह्मणपुरी भागात वर्दळ जास्त असते, पाण्याचा फ्लो पावसाळ्यात जास्त असतो, कारण की भाग असल्यामुळं येणाऱ्या वर्षभरात किमान 5 ते 10 रस्ते ब्राह्मणपुरीतले आणि गावातले पाटीलावत असतील किंवा सावरकर चौकातील इकडे खाली आपला मालगाव वेस असेल ह्या भागातले कॉन्क्रिटीकरण रस्ते करणे हे आमचा उद्देश आहे, जेणेकरून एकदा रस्ता केला की किमान 15-20 वर्ष त्याच्याकडे बघायला लागणार नाही. अशी बरीच कामं आहेत, नाना पार्क असेल, आता ऑलरेडी आपण तिथे कामं भरपूर केलेत, पण काम हे संपत नसते, काम हे कंटिन्यू चालत राहत असते. त्यामुळे नवीन नवीन आयडिया येत असतात, नवीन नवीन लोकांना सुचत असते, त्या पद्धतीने लोकांच्या मागणीनुसार आपण काम करतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते भाजपवरती आग पाखड करत आहेत आणि काही पिंजऱ्यातील मास्तर झालाय वगैरे असे काही स्टेटमेंट राष्ट्रवादी चे आमदार जयंत पाटील यांच्याकडून सुद्धा हे काही स्टेटमेंट येत आहेत. काँग्रेसने सुद्धा एक वेगळ्या नजरेनं भाजपकडे बघण्यासाठी चालू केलेलं आहे आणि मात्र गेल्या 27 वर्षात जी महानगरपालिका इथे स्थापन झाली त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत होते, मात्र आता त्यांची आगपाखड भाजपवर चालू आहे. ते आगपाकड करून काय होणार नाही, आता त्यांचे 2-3 दिवसच राहिलेत आगपाकड करायची. पण 16 तारखेला जो निकाल लागणार आहे तो भारतीय जनता पार्टीचा झेंडा महापालिकेवर फडकेल, भारतीय जनता पार्टीचा महापौर चांगल्या बहुसंख्येनं तिथं बसेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि महापालिका स्थापन झाल्यापासून मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, सत्ता आल्या आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 कोटी रुपयाचा निधी आपल्या महापालिकेत दिला आणि आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर सुद्धा मला वाटतं त्याच्या दुप्पट आता फंड मिळेल आपल्याला. त्यामुळे जनतेला पण माहिती आहे की राज्यात सत्ता कोणाची आहे, फंड कोण अवेलेबल करणार आहे. आणि मुळात सांगायचं म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीच्या 78 उमेदवारावर कमळ चिन्हावर लढतोय. आज समोरच्या लोकांना उमेदवार मिळाला आणि त्यामुळे जर उमेदवार मिळत नसतील तर त्यांनी सत्तेत यायची स्वप्न कसं बघताय असा पण विषय आहे. तुम्ही 78 पैकी किती जागा विन होतील असं आता तुम्हाला वाटतं? नाही, इन जनरल सगळीकडचा तुम्ही सर्वे घेतला तर मला वाटतं की 50+ भारतीय जनता पार्टी होईल. म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही 41 मध्ये होता, होय, त्याच्यात आणि वाढ होईल. म्हणजे कुठंतरी भारतीय जनता पार्टीनं जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर त्यांनी ज्या 78 जागा सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये ते लढवत आहेत आणि गेल्या वेळेला 41 जागांवर आम्ही विन होतो आणि आता आम्ही 50+ जागेवर विन होऊ आणि भाजपा सत्ता स्थापन करेल असं निरंजन आवटी यांनी म्हटलेलं आहे.